हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। अरे माझा छत्रपती शिवरायांचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी महाराज, आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून छत्रपती शिवरायांचा छावा माझा शंभू राजा। पोरांना सज्जन हो संस्कार द्यावे लागत नसतात। आमचे वारंगे बाबा सांगत असतात, मुलं बापाला फॉलो करत असतात। पोरांना शिकवायची गरज नाही आजकाल सज्जन हो। त्यांना जर चांगले संस्कार द्यायचे असतील ना तर वेगळं शिक्षण देऊ नका, त्यांना फक्त कीर्तनात घेऊन येऊन बसवा। आपोआप त्यांच्यावर चांगले संस्कार लागतील, देव कळन त्यांना, धर्म कळल, संत कळतील, महात्मे कळतील। माझ्या छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना धर्माचे वेगळे संस्कार दिले नाही सज्जन हो। जे संस्कार रक्तातच होते त्यांना वेगळे संस्कार द्यायची काय गरज आहे? अरे धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या लाखो लोकांची यादी ज्या वेळेला डोळ्यासमोर येते त्यावेळेला सगळ्यात पहिलं अग्रगण्य नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे माझ्या छत्रपती शंभू राजाचं सज्जन हो। धर्मासाठी मरावं कसं हे शिकावं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडून। बाळकृष्ण महाराज ज्या वेळेला बादशहानं शंभू राजाला पकडलं मायबाप आणि पकडून सभेमध्ये नेऊन हजर केलं। अरे हजारो साखळदंडाने एखाद्या हातीला बांधून न्यावं ना, तसं माझ्या शंभू राजाला बांधून नेलंय। ज्या वेळेला त्या बादशहानं संभाजी महाराजांकडे पाहिलं, तळ पायाची आग मस्तकाला गेली। त्या बादशहाच्या मुखातून शब्द निघाले, ये वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नाच डालो इसकी आंखें। सज्जना हो, लाल तापलेल्या सळ्या आपल्या हातामध्ये घेतल्या यौवनांनी आणि माझ्या शंभू राजाच्या डोळ्यामध्ये घातल्या। अरे ज्या वेळेला त्या लाल तापलेल्या सळ्या माझ्या शंभू राजाच्या डोळ्यामध्ये घातल्या त्या वेळेला सज्जना हो सर्रावा झाला, रक्ताच्या चिलकंड्या बाहेर आल्या। एवढ्यावर ते नराधम थांबले नाही, 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, अंगाची साल नखानं सोलून काढली सज्जन हो। हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता। अरे सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडले, जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते। आणि त्या वेळेला त्या बादशाला माझ्या छत्रपती शंभू राजाची मान धडा वेगळी करायची। त्यावेळेला तो बादशाह शंभू राजाला विचारतो, बोल सांबा इस्लाम कबूल है? माझ्या शंभू राजाने उत्तर दिलं सज्जन हो। शंभू राजाने उत्तर दिला, रे बादशाह, जोपर्यंत शेवटचा श्वास शरीरात आहे, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच। जगावं हिंदू म्हणून, मरावं हिंदू म्हणून। जगावं धर्मासाठी, मरावं धर्मासाठी।